तर मॉकड्रिल करून मोदी सरकार आता आमच्या हातांमध्ये बंदुका देणार का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। तर संजय राऊत यांच्यामध्ये आता बंदूक उचलण्यासाठी ताकद तरी शिल्लक राहिली आहे का असा टोला जो आहे तो मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना लगावला। तर संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांमध्ये जे आहे ते वार पलटवार पाहायला मिळतोय। मोदी सरकार आमच्या हातात बंदुका देणार का अशी टीका जी आहे ती राऊतांनी केली। आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला का बंदुका वगैरे देणार आहेत का, भोंगे वाजणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, बरोबर ना, भोंगे वाजतील, काळोख, महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे वगैरे। आम्ही 1971 साली हे पाहिलंय सगळं। याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून, पण जशा थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस घालवतील। त्याच्याकडे बंदूक पकडण्या एवढी ताकद आहे कुठं? त्याच्याकडे बंदूक पकडण्या एवढी ताकद आहे कुठं?